नमस्कार विद्यार्थी. केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा सीटेट परीक्षा 2026 साठी आपण इथे सीरीज चालू केलेली आहे. पब्लिकेशन तर्फे लेक्चर सिरीज तुमच्यासाठी पूर्णपणे मोफत आहे आणि याच्या आधी आपण आपलं जे पुस्तक आहे सीटेट संपूर्ण मराठी भाषा अध्यापनशास्त्र व आकलनपर उतारे याच्यामधून डेमो काही सेशन घेतलेले आहेत. पुस्तकाचं वैशिष्ट्य हे आहे, पुस्तकामध्ये तुम्हाला 50 प्रश्नपत्रिका, 752 आकलनपर उतारे स्पष्टीकरणासहित देत आहेत. पुस्तकाचं वैशिष्ट्य नवीन अभ्यासक्रमानुसार मान्य अकरा तक्ते, परीक्षाभिमुख विवेचन, पीवायक्यू मधून सराव, अचूकता, संख्या, त्याच्यानंतर तुमचे टेट, केव्हीएस आणि एनव्हीएस या सगळ्या एक्झाम उपयोगी. ठीक आहे. आय होप बऱ्याच विद्यार्थ्यांनी हे असेल आणि तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत ते कंप्लीट देखील केले असतील. त्याच्यानंतर एक्झामच्या आधी आपल्याला टाइम मॅनेजमेंट आणि प्रॅक्टिस म्हणून सीटेट मराठी भाषा 21 आदर्श प्रश्न अवेलेबल आहे. हे देखील तुम्ही पुस्तक घेऊ प्रॅक्टिस जी आहे ती बेस्ट करू शकता. फक्त ₹157 प्राइस आहे पुस्तकाची. त्याच्यामध्ये क्वेश्चन पेपर सेट आहे, ज्याचा दर्जा तुमच्या रिअल एक्झाममध्ये जे क्वेश्चन असतात तसाच आहे. तर पुस्तक परचेस करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही पुस्तक परचेस करू शकता. काही अडचणी आल्या तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडा, त्याची उत्तरं दिली जातील. ठीक आहे, ओके. तर आज आपण घेणार आहोत 2018चा पेपर, ज्याच्यामधले फक्त अध्यापनशास्त्राचे प्रश्न आपण घेणार आहोत. जसं की विद्यार्थ्यांची डिमांड होती, हे क्वेश्चन तुम्ही वारंवार रिवाइज करा, जेणेकरून पुढच्या एक्झाम मध्ये फायदा होऊन जाईल. ठीक आहे, ओके. चला, पहिला क्वेश्चन आहे बघा, समावेशी वर्गात मुले साधारणपणे कोणत्या चुका करतात? ठीक आहे. 2024चा पेपर पण आपण बघितलेला आहे. समावेशी वर्ग किंवा इन्क्लुसिव्ह क्लास याच्याबद्दल किंवा समावेशी शिक्षण याच्याबद्दल क्वेश्चन रिपीट झालेले आहेत. ठीक आहे, ओके. इथं ऑप्शन बघा, वाचन एक ऑप्शन आहे, लेखन आहे, बोलणे आहे, वरील सर्व आहे. काय येईल उत्तर बघा, 121 नंबरचा क्वेश्चन. समावेशी वर्गामध्ये मुलं साधारणपणे कोणत्या चुका करतात? तर लक्षात घ्या, मी तुम्हाला वारंवार सांगते, कुठलाही प्रश्न तुम्ही सोडवताय प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, तर तिथं कोणत्या संकल्पनांवरती क्वेश्चन आलेत हे तुम्ही थोडंसं पहा, जेणेकरून तुम्हाला क्वेश्चन कितीही अवघड विचारू द्या, तिथं तुम्हाला अडचण येणार नाही. ठीक आहे, ओके. काय येईल उत्तर बघा. चला. बघा, समावेशी वर्ग म्हणजे काय? सुरुवातीला आपण इथून स्टार्टिंग करूया. समावेशी वर्ग म्हणजे जिथं सर्व विद्यार्थी त्यांची शारीरिक, बौद्धिक, सामाजिक, भाषिक किंवा इतर कोणतीही पार्श्वभूमी असू द्या, त्यांना समान संधी मिळते, त्यांना सुरक्षित, मूल्यवान, आदरणीय वाटतं. तिथं सगळ्या विद्यार्थ्यांना शिकण्याची समान संधी मिळते, विविधतेचा आदर केला जातो. याच्यामध्ये अपंग विद्यार्थी, अल्पसंख्याक, कोणत्याही वेगळ्या गरजा असलेल्या मुलांना काय केलं जातं? मुख्य प्रवाहातील शिक्षणामध्ये एकत्र आणलं जातं. ठीक आहे. जेणेकरून ते एकमेकांकडून शिकू शकतील आणि एक सकारात्मक समर्थनशील वातावरण तयार होईल. ठीक आहे. ओके. म्हणजे समान संधी वैशिष्ट्य आहे समावेशी वर्गाचं. विविधतेचा आदर हे वैशिष्ट्य आहे. पुढे जाऊन वैशिष्ट्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. आपलेपणाची भावना, सहकार्य. ओके. तर इथं चुका जर आपण बघितल्या तर वाचनामध्ये चुका होऊ शकतात, लेखनामध्ये होऊ शकतात, बोलण्यामध्ये होऊ शकतात, म्हणजे वरील सर्व. उत्तर काय आलं तुमचं? वरील सर्व. ओके, क्लिअर? चला. तर समावेशक वर्ग म्हणजे काय आणि ते का महत्वाचे आहेत हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. किंवा सर्वसमावेशक शिक्षण म्हणजे काय? याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन वारंवार विचारतात. 123 नंबरचा क्वेश्चन बघा, उच्च प्राथमिक किंवा माध्यमिक पातळीवरच्या मुलांमध्ये भाषेच्या बाबतीत आवड निर्माण होण्यासाठी काय करणं गरजेचं आहे? बघा, उच्च प्राथमिक किंवा माध्यमिक पातळीवरची जी मुलं आहेत ना, तर त्यांना भाषेच्या बाबतीत आवड निर्माण होण्यासाठी काय करणं गरजेचं आहे? विद्यार्थ्यांना पुस्तकं वाचण्यास सांगणं, विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त गोष्टी तोंडी सांगणं, विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त लिहायला लावणं,
विद्यार्थ्यांच्या व्याकरण क्षमतेमध्ये वाढ करणं. काय येईल उत्तर बघा. चला, 123 नंबरचा क्वेश्चन. उच्च प्राथमिक म्हणलंय, बरोबर? उच्च प्राथमिक. व्याकरण क्षमता याच्याकडे तुम्ही जाऊ शकता, पण हे उत्तर नाही, लक्षात घ्या. घ्यायला लावून उपयोग होत नाही. जास्तीत जास्त गोष्टी तोंडी सांगणे. ठीक आहे. जास्तीत जास्त गोष्टी तोंडी सांगणे. उच्च प्राथमिकची मुलं सांगू शकता तुम्ही. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा प्रश्न आहे. व्याकरण हे व्यावहारिक आहे आणि सैद्धांतिकही आहे. हे विधान तुम्हाला कितपत पटते? हे 22 नंबरचा क्वेश्चन. व्यावहारिक आहे, सैद्धांतिक आहे, पूर्णतः पटते. बरोबर? ओके. आपल्याला माहिती आहे की व्यावहारिक हे आहे आणि सैद्धांतिक आहे. मौखिक सादरीकरणासाठी पुढीलपैकी कोणती पद्धत योग्य नाही? हे 24 नंबरचा क्वेश्चन. हे मौखिक सादरीकरण. स्वरप्रस्तुतीकरण आहे, काव्य वाचन आहे, समोरासमोर सांगणे आहे, सांकेतिक भाषेत सांगणे हे नाहीये. ओके. नेक्स्ट बघा. आईच्या दुधाप्रमाणेच मातृभाषा देखील माणसाच्या बौद्धिक विकासासाठी आवश्यक आहे. हे विधान कोणाचे? आईच्या दुधाप्रमाणेच मातृभाषा देखील माणसाच्या बौद्धिक विकासासाठी आवश्यक आहे. हे विधान कुणाचे? राजर्षी टंडन, रॉय बर्न, महात्मा गांधी, विवेकानंद. अशा प्रसिद्ध महान व्यक्तींची मला उद्गार विचारले जाऊ शकतात, तर हे आहे महात्मा गांधी. ठीक आहे. ओके. भाषा शिक्षणात पुढीलपैकी कोणत्या आव्हानाला सामोरे जावे लागते? कमी वेळेमध्ये जास्त ज्ञान देणं, अभ्यास साहित्यातील अवघड मुद्दे समजावणे, विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासाकडे वळवणे, शिक्षकांना शिकवण्यात कमी श्रम पडणे. कोणतं आव्हान तुम्हाला इथं पेलावं लागेल जेव्हा तुम्ही भाषा शिक्षण किंवा भाषा शिक्षक म्हणून काम कराल? बघा, अभ्यास साहित्य जे असतं ना, त्याच्यातील अवघड मुद्दे समजा हे आवाहन आपल्याला दिसून येईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. मुलांना नीट येत नसलेल्या भाषेत शिकवण्याचा प्रयत्न केला तर काय होतं? एखादी भाषा आहे ती मुलांना येतच नाहीये, नीट येत नाहीये. ठीक आहे. नीट लक्ष देणार नाही, त्यांना ती भाषा नीट येतच नाही तर त्यांना समजणार नाही, बरोबर? मग समजणार नाही तर विद्यार्थी घोकंपट्टी करतील, पाठ करून घेण्याची सवय लावून घेतील, बरोबर? म्हणजे त्यांना कळणार नाही, फक्त पाठ करायचं. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात लक्ष लागत नाही. या सगळ्या गोष्टी इथं होऊ शकतात जर मुलांना एखादी भाषा नीट येत नसेल तर. ठीक आहे. ओके. हुशार विद्यार्थ्यांचे उच्चारण आणि शब्दज्ञान अधिक चांगले असते. हे विधान कोणाचे? टर्मन, फिशर, थंबा, वरील सर्व. 129 नंबरचा क्वेश्चन. उत्तर काय येईल बघ. हा क्वेश्चन तुमच्यासाठी मला चॅट बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अभ्यासले असतील तर डेफिनेटली उत्तरं येतील. ओके. भाषा आत्मसात करण्याच्या दृष्टीने भाषा शिक्षणामध्ये कोणता घटक सर्वात महत्वाचा आहे? बघा, ऐकणे आणि वाचणे. ठीक आहे. फक्त ऐकणे, फक्त वाचणे, फक्त लिहिणे. 127 नंबरचा क्वेश्चन. ऐकलं पण पाहिजे आणि वाचलं पण पाहिजे, बरोबर? शब्दाचा अर्थ स्पष्ट करून सांगण्यापेक्षा पुढीलपैकी कोणती कृती करणे योग्य ठरेल? शब्दाचा अर्थ स्पष्ट करून सांगण्यापेक्षा पुढीलपैकी कोणती कृती करणे योग्य ठरेल? शब्द समजावून देणे, शब्दकोश पाहायला लावणे, शब्दाचा वाक्यात उपयोग करून विद्यार्थ्यांना अनुमान लावायला सांगणे, भाषा शिक्षणाच्या माध्यमातून शब्दाचा अर्थ बघा, जेव्हा वाक्यात उपयोग केला जातो ना, तेव्हा विद्यार्थ्यांना इथं समजायला जास्त सोपं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. छापील मजकूर न वापरता द्वितीय भाषा शिकण्यासाठी कोणती कृती योग्य ठरेल? छापील मजकूर न वापरता कोणती कृती योग्य ठरेल? नैसर्गिक दृष्टिकोन, व्याकरण अनुवाद पद्धती, परिस्थितीजन्य दृष्टिकोन, भाषा प्रवाह.
फ्लुएन्सी बरोबर. भाषा प्रवाह. ओके. उत्तर काय आलं? भाषा प्रवाह. व्याकरण अनुवाद पद्धती येणार नाही लक्षात घ्या. व्याकरण अनुवाद पद्धती इथे येणार. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा प्रश्न. सदोष वाचन करण्याची सवय कशामुळे लागते? ओके. सदोष वाचन करण्याची सवय कशामुळे लागते? ओके. पहिला ऑप्शन आहे बहुभाषिकता, द्विभाषिकता, त्या वर्गात जास्त मुले असल्यामुळे मजकुरावर बोट ठेवून वाचन करण्याची सवय. सोपा क्वेश्चन आहे, याच्यामध्ये काहीही अवघड नाही. 132 नंबरचा क्वेश्चन, मजकुरावर बोट ठेवून वाचन करण्याची सवय. त्याच्यामुळं सदोष वाचन करण्याची सवय लागेल. त्याला स्कूल असंच शिकवतो. बरोबर. शब्दज्ञान पद्धतीच्या मदतीने अध्ययन अध्यापनात कोणता अडथळा दूर करता येतो? पहिला ऑप्शन आहे वाक्यरचनेत शब्दांची क्रमवारी ठरवणे. दुसरा ऑप्शन आहे शुद्ध उच्चारण. तिसरा मुलांना कोणत्याही गोष्टी समजण्यात अडचण येत नाही. चौथा ऑप्शन आहे वरील सर्व. बघा ओल्ड मेथड तुम्हाला इथे दिलेली आहे. तर याचं उत्तर आहे आपलं की शुद्ध उच्चारण. बरोबर. तर इथं हा जो अडथळा आहे ना अध्ययन अध्यापनातला शुद्ध उच्चारणाचा, हा कोणत्या पद्धतीने दूर करता येतो? ओल्ड मेथड. ठीक आहे. ओके. आता ही शब्दज्ञान पद्धती वगैरे पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेली आहे. तुम्ही प्रॉपर वाचून घ्या. जेणेकरून अडचण येणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा प्रश्न. पुढीलपैकी कोणती बाब कौशल्य हेतूंशी संबंधित नाही? बाब कौशल्य हेतूंशी संबंधित नाही. वाचन, लेखन, श्रवण आणि भाषेची आवड. काय येईल उत्तर? एकशे 34 नंबरचा क्वेश्चन. उत्तर आहे कौशल्य हेतू म्हटलंय भाषेची आवड. ठीक आहे. वाचन, लेखन, श्रवण हे कौशल्य हेतूशी संबंधित आहेत फक्त. भाषेची आवड हे नाही. भाषा विकासात अडथळा निर्माण करणारा घटक कोणता? स्वास्थ्य, बुद्धिमत्ता, वैयक्तिक मतभेद, वरील सगळेच येणार ना, बरोबर? सगळेच येणार. कमकुवत विद्यार्थ्यांसाठी भाषा शिक्षणात कोणती कृती सर्वात योग्य आहे? एकेका विद्यार्थ्याला शिकवणे, गट करून शिकवणे, जोडीने शिकवणे, वरील सर्व. कमकुवत विद्यार्थी म्हटले सेपरेटली शिकवावं लागेल. बरोबर. भाषा शिक्षणात पुढीलपैकी कोणती बाब महत्वाची नाही? विचारांची अभिव्यक्ती, भाषेची समज, लेखन प्रावीण्य, सृजनशील. 93 नंबर क्वेश्चन उत्तर आहे लेखन प्रावीण्य. बरोबर. बाकी विचारांची अभिव्यक्ती, भाषेची समज, सृजनशीलता हे सगळं इथं गरजेचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. भाषा शिक्षणाच्या वस्तुनिष्ठ मूल्यमापनासाठी कोणती गोष्ट अनिवार्य असावी? पहिला ऑप्शन आहे वस्तुनिष्ठ आणि समीक्षणात्मकता, आकलनात्मक आणि व्यावहारिक, विश्वसनीय आणि वैधता, वरील सर्व. 92 नंबरचा क्वेश्चन बघा. 92 नंबरचा क्वेश्चन बघा. भाषा वस्तुनिष्ठ मूल्यमापन म्हटलंय. वस्तुनिष्ठ तर काही समीक्षणात्मकता पाहिजे, व्यावहारिक पाहिजे, आकलनात्मक पाहिजे, वैधता म्हणजे वरील सर्व. तसं बघितलं तर हा 2018चा पेपर आहे ना, खूप सोपा पेपर आहे. बरोबर. इझी पेपर आहे. याच्यामध्ये अवघड काही नाहीये. तुम्ही क्वेश्चन थोडेसे बघा, तुमच्या लक्षात येऊन जाईल की क्वेश्चन अवघड नाहीत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. भाषिक कौशल्याच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही? भाषिक कौशल्याच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही? बघा पहिला ऑप्शन काय आहे?
पहिला ऑप्शन आहे भाषिक कौशल्य निर्माण करण्यात भाषेच्या सरावापेक्षा भाषेचे नियम अधिक महत्त्वाचे असतात. ठीक. ऐकणे, बोलणे, वाचणे, लिहिणे या क्रमातच भाषा शिकतात. वाचन आणि लेखन यावर शाळेत भर दिला गेला पाहिजे. हे चारही भाषिक कौशल्ये परस्परांशी संबंधित आहेत. तर काय येईल बघा? चला, वेळ देते मी तुम्हाला. 94 नंबरचा क्वेश्चन बघा. योग्य नाही म्हटलंय. काय? ऐकणे, बोलणे, वाचणे, लिहिणे हे चुकीचं आहे. बघा, भाषिक कौशल्य निर्माण करण्यात भाषेच्या सरावापेक्षा भाषेचे नियम महत्त्वाचे असतात. बरोबर? वाचन आणि लेखन यावर शाळेत भर दिला गेला पाहिजे. चारही भाषिक कौशल्य परस्परांशी संबंधित आहेत. त्याच्यामुळे दुसरं विधान जे आहे ना, दुसरं विधान आपलं चुकीचं आहे. व्याकरण येत नसले तरी मूल ती भाषा लवकर शिकते. हे विधान कोणाचं आहे? महर्षी पतंजली, लॉर्ड स्वीट, लॉर्ड मेकॉले, जीन पिगेट. 95 नंबरचा क्वेश्चन. चला, उत्तर काय येईल बघा? लॉर्ड मेकॉले. ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुढचा प्रश्न. वर्गात शिकवताना बघा, वर्गात शिकवताना विद्यार्थी तुम्हाला कठीण प्रश्न आणि शंका विचारतात, अशा वेळेस तुम्ही काय कराल? पहिला ऑप्शन आहे, तुम्ही तयारी करून याल आणि त्यांच्या प्रश्नांचे निरसन कराल, प्रश्नांची उत्तरे द्याल. ओके. दुसरा ऑप्शन आहे, तुम्ही त्यांच्या शंका आणि प्रश्न लिहून घ्याल आणि दुसऱ्या दिवशी समाधान कराल. पुढचा ऑप्शन आहे, तुम्ही त्यांना पुस्तक वाचायला सांगाल आणि त्यावर चर्चा करायला सांगाल. वर्गात शिस्त राखण्यासाठी विचारणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षा करा. चला, उत्तर काय येईल बघा? शहाण्णव नंबरचा क्वेश्चन, उत्तर येईल पहिला ऑप्शन. बरोबर. भूकंपट्टीची सवय असल्याने विद्यार्थ्यांचे कोणते नुकसान होते? बुद्धिमत्ता विकसित होत नाही, आत्मविश्वास गमावतात, शिक्षणापासून जोडले जात नाहीत, अभ्यासावर त्यांना नीट लक्ष देत. मग त्याचा प्रश्न, अभ्यासावर नीट लक्ष देत आहे. बरोबर. चला, नेक्स्ट क्वेश्चन घ्या. भाषा शिक्षणात बघा, भाषा शिक्षणात आगमनात्मक शिक्षण पद्धतीचा, मला वाटतं इंडक्टिव्ह टीचिंग वरती याच्या आधी पण आपण एक, तर याच्यामध्ये इंडक्टिव्ह टीचिंग हा एक फायदा देखील होतो. तर काय फायदा होतो? विद्यार्थ्यांना गृहपाठ करावा लागत नाही. ओके. विद्यार्थ्यांना घोकमपट्टीची सवय लागत नाही. वर्गात कायम शिस्त राहते. तर ती कमी वेळेत जास्त शिकू शकते. काय येईल उत्तर बघा?
98 नंबरचा क्वेश्चन. दुसरा ऑप्शन बरोबर. तर घोकंपट्टीची सवय लागत नाही. ठीक? चला. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढीलपैकी क्वेश्चन बघा. पुढीलपैकी कोणता घटक भाषेला अभिव्यक्ती आणि मतप्रदर्शनासाठी एक उत्तम माध्यम बनवण्यात महत्त्वाचा ठरतो? पहिला ऑप्शन आहे प्रसार, दुसरा ऑप्शन आहे संग्रह, तिसरा ऑप्शन आहे विनिमय, चौथा ऑप्शन आहे वरील सर. काय येईल उत्तर? चला बघा. 99 नंबरचा क्वेश्चन. आदान-प्रदान बरोबर. विनिमय म्हणतो आपण. आदान-प्रदान. एका भारतीय मुलाने पुढीलपैकी कोणती गोष्ट शिकली पाहिजे? मातृभाषा, मातृभाषा आणि प्रादेशिक भाषा, मातृभाषा आणि इंग्रजी, कोणत्याही 3 भाषा. 100 नंबरचा क्वेश्चन. कोणत्याही 3. पुढीलपैकी कोणत्या पद्धतीला शिक्षणाचे तंत्र म्हणता येतं? निवड पद्धती, आवड पद्धती, प्रेरणा पद्धती, वरील सर. निवड, आवड, प्रेरणा तिन्ही येईल बरोबर. तिन्ही येऊन जाईल. ओके. इथेपर्यंत क्वेश्चन समजले का बघा. चला, काही अडचण असेल तर चॅट बॉक्समध्ये, कमेंट बॉक्समध्ये विचारा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा प्रश्न. एका ओके, हे आपण घेतलेलं आहे का? नाही घेतलं. एका सर्वसमावेशी वर्गात भाषा शिक्षणात पुढील बाब आवाहन ठरते. भाषा शिक्षणासाठी योग्य वातावरण निर्मिती न करता येणं. एकच मिनिट. पुरेशी शिक्षण सामग्री नसणं. ओके. विद्यार्थ्यांच्या क्षमतेत एकजिन्सीपणा नसणं. विद्यार्थ्यांच्या रुचीत असमानता असणं. काय येईल उत्तर बघा. सर्वसमावेशी शिक्षणाबद्दल मी तुम्हाला बोललेले आहे आधी पण. काय येईल बघा उत्तर. 101 नंबरचा क्वेश्चन. पहिला ऑप्शन. भाषा शिक्षणात यासाठी दृश्य श्राव्य साधन उपयोगी ठरते. अचूक उच्चारण, अचूक लेखन, अचूक वाचन, वरील कोणतेही नाही. पहिला ऑप्शन बरोबर. अचूक उच्चारणासाठी. हा, एक मिनिट.
नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा प्रश्न आहे आपला. मातृभाषेच्या शिक्षणात पुढीलपैकी कोणती गोष्ट ज्ञान प्राप्तीचं प्रयोजन नाही? भाषेच्या घटकांचं पुरेसं ज्ञान, विषयाचं ज्ञान, उच्चारणाचे ज्ञान आणि भाषेतील वेगवेगळ्या प्रकारच्या लेखनाचे ज्ञान. तर हा जो क्वेश्चन आहे हा आपला 2018 जो तुमचा पेपर नंबर 2 त्याच्यामधलाच आहे. उत्तर काय येईल बघा? तिसरा ऑप्शन उच्चारणाचे प्रयोजन नाही. ओके. उपचारात्मक शिक्षण पद्धतीतून काय साध्य होते? उपचारात्मक शिक्षण पद्धतीवरती 24 ला पण डिटेल क्वेश्चन होते. पेपर काढून बघा. इव्हन आपण पेपर घेतलेले पण आहेत. प्रश्न समजून घेण्यात अडचण, प्रश्न सोडवून घेण्यात यश, प्रश्न उलट-सुलट प्रकारे निर्माण होणे, प्रश्नाच्या संदर्भातील सिद्धांत समजतात. हे 5 नंबरचा क्वेश्चन उत्तर आहे प्रश्न यश. ओके. तर इथं आपला जो पेपर क्रमांक 2 आहे त्याच्यामधले अध्यापन शास्त्राशी रिलेटेड प्रश्न संपतात. पेपर 1 पण आपण इथं कंटिन्यू करणार आहोत. चला, तर सीटेट पेपर 1 मधले क्वेश्चन आपण कंप्लीट करूया. पहिला प्रश्न आहे बघा. फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला इथं दिलेला आहे. विद्यार्थ्यांना जेव्हा अ, विद्यार्थ्यांना जेव्हा त्यांची शब्दलेखन आणि विरामचिन्हे वापरण्याची क्षमता वाढवण्यासाठी शिकवले जाते तेव्हा काय होतं? त्यांच्या आकलन क्षमतेत वाढ होते, त्यांची अचूकता वाढते, त्यांची अस्खलितता सुधारते, त्यांची सर्जनशीलता समृद्ध होते. उत्तर काय येईल बघा. विद्यार्थ्यांना जेव्हा त्यांची शब्दलेखन आणि विरामचिन्हे वापरण्याची क्षमता वाढविण्यासाठी शिकवले जाते, तेव्हा काय होते? अ, वेळ देते मी तुम्हाला. विचार करून उत्तर द्या. बघा, तर इथं जर आपण बघितलं ना, तर या क्वेश्चनचा आन्सर काय येईल आपलं? ऑप्शन नंबर 2 बरोबर. त्यांची काय होईल? अचूकता वाढेल. ठीक आहे. ओके. कारण शब्दलेखन आणि विरामचिन्हे जर वापरले तर काय होईल? आकलन क्षमतेचा प्रश्न नाही, सर्जनशीलतेचा पण प्रश्न, अचूकतेचा प्रश्न येतो. अचूकता वाढेल. ओके. 93 नंबरचा क्वेश्चन बघा. भारतात प्रादेशिक भाषेच्या विकासासंदर्भात पुढीलपैकी कोणती बाब अडथळा ठरत नाही? कोणत्या बाबतीत? प्रादेशिक विकासासंदर्भात. लोकांना ही गोष्ट अपरिचित असणे, पर्याप्त सोयी नसणे, हा मुद्दा न समजणे, भाषांतराच्या अडचणी. आपलीच प्रादेशिक भाषा आपण अपरिचित असतो का? नाही. बरोबर? लक्षात घ्या. चला, उत्तर काय येईल बघा. लोकांना ही गोष्ट अपरिचित असणे ही बाब अडथळा ठरत नाही कारण आपण परिचित असतो. बरोबर. आपण परिचित असतो. लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे भाषेच्या वर्गात वाक्यरचनेचा सराव म्हणजे काय? भाषेच्या वर्गात वाक्यरचनेचा सराव म्हणजे काय? बघा, पहिला ऑप्शन आहे विद्यार्थी वैविध्यपूर्ण नमुने अभ्यासतात आणि नेमके उत्तर शोधतात. ओके. दुसरा ऑप्शन आहे विद्यार्थ्यांना शिक्षक मदत करतात आणि विविध माध्यमांच्या आधारे ते स्वतःचे सिद्धांत मांडतात. तिसरा ऑप्शन आहे विद्यार्थी सभोवतालच्या जगातून वस्तूंच्या संदर्भात आलेल्या अनुभवांचा भाषा उपक्रमांमध्ये वापर करतात. ओके. विद्यार्थी स्वतः शिक्षण सामग्री तयार करतात आणि स्वानुभवातून ज्ञान प्राप्त करतात. बघा, वाक्य रचनेचा सराव म्हणजे काय तुम्हाला विचारले, त्याच्यामुळे क्वेश्चन सोपा आहे.
बघा, या क्वेश्चनचा आन्सर काय येईल? 92 नंबरचा प्रश्न. विद्यार्थी बघा, सभोवतालच्या जगातून वस्तूंच्या संदर्भात आलेल्या अनुभवांचा भाषिक उपक्रमांमध्ये वापर. ओके, क्लिअर समजते का बघा? ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, भाषा आकलन म्हणजे काय? 94 नंबरचा क्वेश्चन, भाषा आकलन म्हणजे काय? फक्त आवश्यक शब्दांचा वापर करणे येणार नाही, बरोबर. मुलांना मातृभाषा नीट येण्यासाठी योग्य वातावरण निर्माण करणे येईल का? नाही येणार. व्याकरणाच्या विश्लेषणासाठी आणि आकलनासाठी पद्धतशीर दृष्टिकोन स्वीकारणे नाही. मानवी मेंदूच्या जन्मजात क्षमतेमुळे भाषा ग्रहणाची प्रक्रिया जी असते त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण म्हणतो भाषा आकलन. ठीक आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. पुढचा प्रश्न बघा. एक भाषा शिक्षक लेखन कौशल्य कोणत्या प्रकारे शिकवू शकतो? एक भाषा शिक्षक जो आहे तो लेखन कौशल्य कोणत्या प्रकारे शिकवू शकतो? द्रुत लेखन, मुलांना सुस्पष्ट लिहायला सांगून. ओके. तिसरं आहे बुद्धीला चालना देणाऱ्या युक्ती वापरून मुलांना स्वतःच्या शब्दात लिहायला सांगून, मुलांना लहान लेख पाठ करण्यास सांगून. चला, क्वेश्चन नंबर 95. बघा, लेखन कौशल्य बुद्धीला चालना देणाऱ्या युक्ती वापरून मुलांना स्वतःच्या शब्दात लिहायला सांगितलं गेलं तर लेखन कौशल्य काय होतं? सुधारू शकतं. ठीक आहे. ओके. नेक्स्ट बघा. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. अस्खलित भाषा क्षमतेमध्ये कोणत्या प्रकारे वाढ करता येते? अस्खलित भाषा क्षमतेमध्ये कोणत्या प्रकारे वाढ करता येते? विद्यार्थ्यांशी संवाद साधून, विद्यार्थ्यांना समजत नसेल तर त्यांना गप्प बसण्यास सांगून, विद्यार्थ्यांनी केलेल्या चुका तिथल्या तिथं सांगून आणि सुधारून संभाषणात भाषेचा वापर करण्यासाठी अनुकूल संधी ते उपलब्ध करून देऊन. काय येईल उत्तर बघा. चला. बघा, 96 नंबरचा क्वेश्चन आहे. आन्सर काय येईल बघा? चौथा ऑप्शन बरोबर. संभाषणात भाषेचा वापर करण्यासाठी अनुकूल संधी उपलब्ध करून देऊन. ठीक आहे. अस्खलित भाषा क्षमता कोणत्या प्रकारे वाढ करता येते? तर इथं तुम्हाला काय केलं पाहिजे? अस्खलित भाषा म्हटलंय भाषेचा वापर करण्यासाठी अनुकूल संधी उपलब्ध करून. ठीक आहे. वगैरे इथं प्रश्न येत नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघा.
भाषा शिकविण्यासाठी तयार केलेल्या आदर्श पाठाची सुरुवात डॅश डॅश यापासून होते. पहिला ऑप्शन आहे उद्दिष्टांची यादी तयार करणे. दुसरा ऑप्शन आहे गोषवारा सांगणे आणि विद्यार्थ्यांना कृती करण्यास सांगणे. तिसरा ऑप्शन आहे पाठाचा संदर्भ सांगणे. चौथा ऑप्शन आहे फळ्यावर लिहिणे. 97 नंबरचा क्वेश्चन आन्सर काय येईल बघा. बघा, फळ्यावर लिहिणे ही आदर्श सुरुवात नाही. ठीक आहे. गोषवारा सांगणे आणि विद्यार्थ्यांना कृती करण्यास सांगणे. तर काय येईल? गोषवारा सांगणे आणि विद्यार्थ्यांना कृती करण्यास सांगणे. लक्षात ठेवा. ओके. चला बघा. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. पुढचा प्रश्न आहे, उपचारात्मक शिक्षण म्हणजे डॅश डॅश कार्य आहे. आदेशात्मक कार्य आहे, प्रशिक्षण संबंधी आहे, नकारात्मक आहे, सैद्धांतिक आहे. पाठीमागं पेपर 2 मध्ये पण उपचारात्मक शिक्षणावरती क्वेश्चन आपण घेतला होता. चला, प्रशिक्षण संबंधी आहे. बरोबर, प्रशिक्षण संबंधी आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. भाषिक कौशल्य पुढीलपैकी कोणत्या पद्धतीने शिकवली गेली पाहिजे? स्पष्ट विवरण देऊन, स्वायत्तपणे, एकत्रितपणे अनुकरण करायला सांगून. 99 नंबरचा क्वेश्चन. भाषिक कौशल्य कोणत्या पद्धतीने शिकवली गेली पाहिजे? एकत्रितपणे. बरोबर, एकत्रित. ओके. भाषेचे उच्चारण शिकताना जर मुलांमध्ये आत्मविश्वास नसेल तर पुढीलपैकी कोणती उपाययोजना परिणामकारक ठरेल? वर्गात मोठ्याने वाचणे, मुले एकमेकांशी बोलतील असा एखादा खेळ खेळवणे, चुकांना त्या त्या वेळी दुरुस्त करणे, भाषा तज्ञाची मदत घेऊन विशिष्ट कृती करणे. 100 नंबरचा क्वेश्चन. उच्चारण शिकायचंय, हे मोठ्याने वाचणे. बरोबर. ओके. भाषेच्या प्रकृतीच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? प्रत्येक भाषेची आपली स्वतःची संरचना असते. भाषेचा संबंध संस्कृती आणि सभ्यतेशी असतो. भाषेचा प्रवास सहजतेकडून गुंतागुंतीकडे असतो आणि भाषेचा प्रवास संयोगाकडून विश्लेषणाकडे असतो. 103 नंबरचा क्वेश्चन. चुकीचं म्हटलंय. स्वतःची संरचना असते, संस्कृती सभ्यता असते, पण हे चुकीचं आहे. सहजतेकडून गुंतागुंतीकडे असते, हे चुकीचं आहे. ठीक आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. प्रश्नपत्रिका तयार केल्यानंतर शिक्षक मूल्यमापनाच्या धोरणांना तपासून पाहतात. म्हणजे शिक्षक प्रश्नपत्रिकेच्या कोणत्या घटकाचं पुनरावलोकन करतात? हे वस्तूचा व्याप, प्रश्नांचे प्रकार, विश्वासार्हता आणि वैधता. चला बघा, काय येईल उत्तर? 101 नंबरचा क्वेश्चन. चौथा ऑप्शन. बरोबर, वैधता. ओके. वर्गातील पुढीलपैकी कोणता उपक्रम मौखिक भाषा विकासाला उपयोगी ठरेल? पुस्तकातील गोष्ट शिक्षकांसोबत सामूहिकपणे वाचणे, शब्दांचे योग्य उच्चारण सामूहिकपणे म्हणणे, कविता पाठ करणे आणि एकेकाने म्हणणे, आवडलेल्या कथेतील पात्रांचा अभिनय करणे. हा विकास म्हटले बघ. हे तर नाही येणार. बरोबर, आवडलेल्या कथेतील पात्रांचा अभिनय करणे. ओके. जवळजवळचे ऑप्शन आहेत, लक्षात घ्या. पुढीलपैकी कोणती बाब वाचन अक्षमता ठरत नाही? अक्षर आणि शब्द ओळखणे, वर्णविन्यासात सातत्यता नसणे, वाचनाची गती आणि उच्चार, शब्द आणि विचारांची समज.
गती, उच्चार हे सगळं येऊ शकतं, हे नाही येणार. वर्णविन्यासात सातत्य नसणे. बरोबर. जलद वाचनाचे उद्दिष्ट कोणते? आवड निर्माण करणे, विशिष्ट माहिती मिळवणे, विस्तृत वाचन, माहिती मिळवणे. बघा, हे 2 ऑप्शन एलिमिनेट झाले, तरी ह्या 2 मध्ये थोडं कन्फ्युजन होऊ शकतं. जलद आपण का वाचतो? जे पाहिजे ती माहिती, विशिष्ट माहिती मिळवण्यासाठी, बरोबर? प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची उच्चारण क्षमता आणि श्रवण क्षमता वाढविण्यासाठी पुढीलपैकी कोणती उपाययोजना उपयुक्त ठरेल? गोष्ट सांगणे आणि मजकूर सांगून लिहायला लावणे, कविता म्हणणे आणि भाषा प्रयोगशाळेचा वापर करायला लावणे, अभिनय करण्यास आणि बातम्यांचे वाचन करण्यास सांगणे, अभिनय आणि संभाषण करण्यास लावणे. 121 नंबरचा क्वेश्चन. उच्चारण क्षमता म्हटलंय आणि श्रवण क्षमता पण. अभिनय आणि संभाषण. ठीक आहे. ओके. भाषा शिक्षणात उपचारात्मक शिक्षणाचं उद्दिष्ट काय असतं? प्राथमिक चुका दुरुस्त करणे, माहिती किंवा ज्ञान या संदर्भात होणाऱ्या चुका, हेही बरोबर आहे, हेही बरोबर आहे, हेही बरोबर आहे, म्हणजे वरील सर्व. तर आपलं वरील सर्व. भाषेची सर्वसामान्य समज तपासून पाहण्यासाठी कोणत्या प्रकारचे प्रश्न अधिक उपयुक्त ठरतील? अतिलघुत्तरी, दीर्घोत्तरी, निबंधवजा, वस्तुनिष्ठ, बहुविकल्पीय. 123 नंबरचा क्वेश्चन. समज तपासून पाहायचंय, अतिलघुत्तरीचं उत्तर तुमचं होऊन जाईल. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. मुले भाषा शिकवण्याच्या नैसर्गिक क्षमतेसह जन्माला येतात, हे विधान कुणाचे आहे? जीन पिगेट, चॉमस्की, व्यगोस्की आणि पावलो. असे क्वेश्चन पाठीमागं पण झाले होते. याचं उत्तर आहे चॉम्स्की. ठीक आहे. हिंदी भाषक प्रदेशातील एक मुलगी तुमच्या प्रदेशात येते. तुमची भाषा बोलताना ती चुका करते. एक शिक्षक या नात्याने तुम्हाला पुढीलपैकी कोणते विधान योग्य वाटते? 125 नंबरचा क्वेश्चन. तिने केलेल्या चुका निदर्शनास आणून देणे, तिला भाषा वापरण्याची जादा संधी उपलब्ध करून देणे, अर्धा तास सराव सांगणे, भाषेच्या वापरात तिच्या मातृभाषेचा प्रभाव नाकारणे, हे चुकीचे येईल. दोन्हीपैकी एक उत्तर आहे जादा संधी उपलब्ध केले. ठीक आहे, ओके. अर्धा तासापेक्षा जादा संधी जी आहे. पुढीलपैकी कोणती बाब साध्य करण्यासाठी भाषा शिकणे हे गरजेचे नाही? जीवनाचे विविध टप्पे समजून घेण्यासाठी, भाषा आकलनासाठी, अंतर्मनाचा आवाज ऐकण्यास सांगण्यासाठी, ठीक आहे, आणि जीवनाच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी. 126 नंबरचा क्वेश्चन. हा क्वेश्चन तुमच्यासाठी चॅट बॉक्स मध्ये मला याचं उत्तर द्या. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. भाषेच्या संदर्भात निबंध वजा चाचणीचा पुढीलपैकी कोणता फायदा संभवतो? मुलाला त्याचे स्वतःचे योग्यरित्या लिहिता येत आहे की हे तपासता येतं. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मोजके प्रश्न तयार करण्यात मदत होते. विद्यार्थ्यांना मोजकेच प्रश्न सोडवावे लागतात, त्यामुळे शिक्षणाचा वेळ वाचतो आणि असे केल्याने संपूर्ण अभ्यासक्रम व्यापून घेता येतो. 127 नंबरचा क्वेश्चन. स्वतःचे विचार योग्यरित्या लिहिता येत आहेत की नाही तपासता येत. बरोबर. बहुभाषिकता म्हणजे काय? रिपीट झालेले क्वेश्चन आहे. अडथळा नाही, धोका नाही, महत्वाचं साधन आहे भाषा. विशिष्ट क्षमता असलेल्या मुलांना लेखन कौशल्याच्या सरावासाठी कोणती गोष्ट आवश्यक असते? विचारांची अस्सलता, प्रतिकात्मक भाषेचा वापर, योग्य शब्दावलीचा वापर, सुंदर अक्षरे. 128 नंबरचा क्वेश्चन. योग्य शब्दावलीचा वापर. बरोबर. भाषेचं प्राथमिक रूप म्हणजे काय? संकेत भाषा, व्याकरण, लिखित भाषा, मौखिक भाषा. संकेत भाषा हे भाषेचं प्राथमिक रूप असतं. बरोबर. हे सुंदर अक्षर. 29 नंबरचा क्वेश्चन बघा. सॉरी, 129. भाषेच्या सतत आणि व्यापक मूल्यांकनासाठी कोणत्या गोष्टीवर भर दिला गेला पाहिजे? योग्य शब्द संग्रह, प्रकल्प कार्य, योग्य उच्चारण आणि वेगवेगळ्या संदर्भात भाषेला वापरण्याची
वेगवेगळ्या संदर्भात भाषेला वापरण्यात बरोबर. प्राथमिक पातळीवरच्या शिक्षणात कविता आणि कथा यांच्यातील कोणती बाब तुम्हाला महत्वाची वाटते? ती मूल्य शिक्षण देणारी असली पाहिजे. कविता आणि कथा ही शब्दसंग्रहाच्या दृष्टीने समृद्ध असली पाहिजे. महत्वाची नावे आणि उदाहरणे पुन्हा पुन्हा आली पाहिजेत. ओके. कथा आणि कविता या महत्वाच्या लेखकांच्या असल्या पाहिजेत. 132 नंबरचा क्वेश्चन. कविता आणि कथा ही शब्दसंग्रहाच्या दृष्टीने समृद्ध असली पाहिजे. ठीक आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. भाषा शिकवताना व्याकरण शिकविल्याने कोणती गोष्ट सुधारते? अचूकता, ओघ, संख्यागणन, साक्षरता. अचूकता बरोबर. व्याकरण कशासाठी असतं? अचूकते. लेखन परंपरेत पुढीलपैकी कोणती बाब समाविष्ट असते? कथा, विचार, कल्पकता, योग्य विरामचिन्हांचा वापर, उत्तम शब्दसंग्रह. योग्य विरामचिन्हांचा वापर बरोबर. लेखन परंपरा. Okay. भाषेचे मूल्यमापन करताना कोणते उद्दिष्ट असावे? विद्यार्थ्यांच्या चुका शोधणे, पुढल्या इयत्तेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करणे, विद्यार्थ्यांची कामगिरी तपासणे, शिक्षणातील न्यूनता शोधणे आणि त्यावर उपाययोजना करणे. हे 35 नंबरचा क्वेश्चन. बघा, शिक्षणातील न्यूनता शोधणे आणि त्यावर उपाययोजना करणे. ओके. तर इथं आपला पेपर 1 आणि पेपर 2 संपतो 2018चा. जे काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मोफत लेक्चरसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे लेक्चरच्या ज्या नोटिफिकेशन आहेत त्या तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. गुड डे. टेक केअर.